तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या शेतकऱ्याच्या कारभारी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज खास करून कशासाठी व्हिडिओ काढलाय माहिती आहे का? तर मी अशी रेग्युलर कावीळ उतरते ना, तर कावीळ कशी उतरायची हे तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे. कारण तुम्हाला मेडिकलमध्ये जायची गरज लागणार नाही किंवा एवढे दवाखान्यामध्ये किती पण खर्च करा तुम्ही किंवा काय करा. हां, लवकर जर समजली तर लवकर बरी होती. पण जर कावीळचं असं काम आहे, जर ती बरी जर नाही झाली, ती जर पोटात उतरली तर माणसाचा शेवट हा नक्की नक्की ठरलेला असतो. तर कावीळ कशी उतरायची किंवा कावीळसाठी कुठले पथ्य पाळायचे आणि कुठले आयुर्वेदिक औषधं करायचे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तर कावीळ म्हटलं का कावीळ व्हायला टायमिंग लागत नाही आणि कावीळ दिसून पण येत नाही. कावीळचे मुख्य 3 प्रकार असतात. एक तर एक पांढरी कावीळ असते, दुसरी म्हणजे पिवळी असते आणि एक हिरव्या कलरची एक कावीळ असते. मी घरगुती असं जे येतात माझ्याकडे कावीळ उतरायला त्यांची कावीळ मी उतरते. पण ज्यांच्यापर्यंत मी म्हणजे जे माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत तर त्यांना मी एक थोडंसं म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढी मदत होता होईल किंवा जेवढं सांगता येईल तेवढं मी आयुर्वेदिक सांगते तुम्हाला. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर कावीळ म्हटलं की तुम्हाला मांसाहार कसलाच करायचा नाही. एक तर कावीळ ओळखायला येत नाही. तर कावीळ कशी ओळखायची मी थोडक्यात तुम्हाला सांगते. जर हातापायाला गोळे येत असतील तुमच्या, म्हणजे घराटल्यासारखे होत असतील, सारखं सारखं अंग टाकून द्यावं वाटत असेल, कारण सारखं सारखं झोपावं वाटत असेल, ताप काही जास्त नसतो. कावीळला ताप फक्त नॉर्मल असतो. नॉर्मल असं ताप येतो, हातपाय घाटल्यासारखे होतात आणि अशक्तपणा येतो, काही खाऊ वाटत नाही. त्यावेळेस समजायचं की आपल्याला कावीळ व्हायला सुरुवात झालेली आहे. 2-4 दिवस सलग सलग झोपून राहणे. एक वेळेस काय होतं, कधी कधी जास्त आजारी असलो आणि आपण सारखं सारखं झोपून जर राहिलो ना, त्यावेळेस सुद्धा ती कावीळची हळूहळू लागण व्हायला चालू होते. असं व्हायला लागलं की समजून जायचं की आपल्याला कावीळ आहे. त्यावेळेस काय करायचंय, जर आपल्याला कावीळ झाली किंवा किती अति प्रमाणात जरी कावीळ झाली तर आपण जर हे उपाय जर आपण वापरले तर तुमची 100% 3 दिवसामध्ये कावीळ उतरणार आहे. पहिला उपाय, कावीळ झाल्यावर नॉनव्हेज अजिबात कसलंच नॉनव्हेज खायचं नाही. तुम्हाला कमीत कमी 1.5 महिना तर नॉनव्हेज कसलंच खायचं नाही काहीच. कारण नॉनव्हेज जर खाल्लं तर तुमचा 8 दिवसात मृत्यू तुमचा नक्की. 8 ते 10 दिवस लय झाले. कारण त्याला नॉनव्हेज जमत नाही. नॉनव्हेज कसलंच खायचं नाहीये. तेलकट खायचं नाहीये, आंबट खायचं नाहीये. भात, वरण, भाकरी असं तुम्ही काय पण खाऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस कावीळ आहे त्यावेळेस सकाळ सकाळी काय करायचंय, जे आपलं शेळीचं दूध असते, शेळीचं दूध, त्याच्यामध्ये जो आपला एरंड्याचा पाला असतो, तर एरंड कुठं पण भेटतं, त्याचा जो पाला असतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2च टिपके फक्त त्या दुधामध्ये टाकायचे. आता दूध किती घ्यायचं, दूध फक्त 2-3 घोट घेतलं तरी चालतंय. 2-4 चमचे घ्यायचे दूध, त्याच्यामध्ये 2च टिपके टाकायचे. तुम्ही जर त्यात 2-4 चमचे जर टाकला एरंड्याचा रस तर तुम्हाला जुलाब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2च टिपके रस टाकायचा आहे आणि तो आमावश्यापोटी 3 दिवस प्यायचे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर 15-20 मिनिटांनी तुम्हाला जी आपली केळी असते का, केळी गावरान जर केळी भेटली तर उत्तमच आहे. पण जर नाही भेटली तर आपली साधी केळी पण चालते. आणि जो मध भेटतो तो मध आणि केळी हे दोन्ही एकत्र खायचं आहे. एवढं जर तुम्ही खाल्लं तर 3 दिवसामध्ये तुमची कावीळ उतरणार आहे. तुम्हाला कुठंही जायची गरज लागणार नाही आणि जेवढा तुम्ही लाखोनं खर्च करताय तो अजिबात करायची गरज लागणार नाही. कारण माणूस दवाखान्यात कसं काही जर डॉक्टर बोलले की कावीळ आहे, तुम्हाला ॲडमिट करावं लागेल, तुम्ही ॲडमिट करता, पैसे जर नसेल तर पैशाची ॲडजस्टमेंट करता. त्यामुळं कावीळला जेवढे तुम्ही घरगुती उपाय करता तेवढं चांगले. आणि आता इथून पुढे का जेवढे सांगता येईल का, मला जेवढं येतं आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.